मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे ब्रँडचं वर्चस्व राहील अशा आशयाची बॅनर आपण मुंबई महानगरपालिकेच्या परिसरात बघितले होते। आता पुन्हा एकदा या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे। त्या पार्श्वभूमीवरती काही शिवसैनिक असतील, मनसे सैनिक असतील, ते एक खास टी शर्ट घेऊन आलेत आणि त्या टी शर्टवरती उल्लेख केलेला बघू शकतो की मुंबई महानगरपालिकेत फक्त ठाकरे ब्रँड। या ठिकाणी बघू शकतो की अनेक शिवसैनिक आपले हे विचार घेऊन आलेले। आपले दादा कुठून आले तुम्ही? मलबारी विधानसभा। काय तुमची इच्छा काय, तुम्ही काय म्हणणं तुमचं मांडता याच्यामध्ये? भाई बोलता तर बघू शकतो भाई, काय सांगाल, काय तुम्ही आज घेऊन आले संदेश? संदेश हात गेला मुंबई महानगरपालिकेत। सर्वप्रथम मी कैलासवासी बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांना श्रद्धांजली वाहतो, आदरांजली वाहतो। हा मराठी जनांसाठी, ठाकरे कुटुंबासाठी, सर्व मुंबईकर आणि महाराष्ट्रकरांसाठी सोन्याचा दिवस आहे। आज आमचे दोन्ही नेते एकत्र आले, हे महाराष्ट्रासाठी आणि मराठीमध्ये सुखद घटना आहे। कारण मुंबई महानगरपालिका आमच्याकडे येणारच आहे, पण दोन बंधू एकत्र आले, ही मराठी माणसाला मोठी ताकद ऊर्जा देऊन गेली आहे। हा आनंदाचा क्षण आहे, विजयाचा क्षण आहे। मग मुंबई महानगरपालिकेवरती झेंडा फडकणार? 100% फडकणार। तुम्हाला दिसेल मराठी माणसाची एकजूट का असेल, मराठी माणूस कसा पेटून उठतो हे इतरांना कळेल। हे प्रेम आहे मराठी माणसाचं, ठाकरेवर, बंधूवर, कुटुंबावर प्रेम आहे। हे समीकरण तुम्हाला येणाऱ्या दिवसात कळेल। तुम्ही जसे बॅनर लावले तसे सुद्धा बॅनर काही ठिकाणी भाजपाने लावलेत आणि त्याच्यावर लिहिलेले कटेंगे तो बटंगे अज्ञात व्यक्तींच्या नावाने बॅनरबाजी करण्यात आली। भाजप हा बकवास पक्ष आहे, ह्यांना पक्ष फोडा, राजकारण करा। घाणेरडं राजकारण करणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी। ह्यांना लोकांची काय देणं देणं नाही आहे। तुम्ही सांगा हो, मुंबई मराठी माणसासाठी भाजप आणि भाजपचे कार्यकर्ते कधी मराठी माणसाची पाठीशी उभे राहिले हो? मराठी माणसं जेव्हा कधी अन्याय झाला, आज शिवसेना आणि महाराष्ट्र सेना, आमचा राजसाहेबांचा पक्ष हा मराठी माणसासाठी पुढे उभा राहिला। मराठी माणूस आणि मराठी भाषा ह्याच्यावर कधी अन्याय, हाच पक्ष उभा राहील हे मराठी माणसाला माहिती आहे। तर बघू शकतो की आपण मुंबई महानगरपालिकेवरती ठाकरे ब्रँड असेल अशा आशयाचा बॅनर टी शर्ट घालून आले आहेत आणि आपलं म्हणणं या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळते। एक उत्साहाचं वातावरण ह्या शिवसैनिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि थोड्याच वेळामध्ये आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची ही पत्रकार परिषद होणार, त्यातून ते काय संदेश देतात हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। सर सिद्धेश नाही तर काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सिद्धेश, मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।